रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदी मंडणगड तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य अस्मिता केंद्रे यांची निवड निश्चित करण्यात आली असून आज अधिकृतपणे अध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली। मंडणगड तालुक्याच्या इतिहासात प्रथमच जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान मिळाल्यामुळे तालुक्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे, माजी मंत्री रामदास कदम आणि पालकमंत्री उदय सामंत तसेच आमदार योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय झाल्याचं सांगितलं जात आहे। या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे योगेश कदम यांना किंग मेकर म्हणून देखील पाहिलं जात आहे। अस्मिता केंद्रे यापूर्वी 2 वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या। 2026च्या निवडणुकीत त्यांनी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संतोष गोवळे यांचा तब्बल 4202 मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला होता। त्यांच्या निवडीमुळे मंडणगड तालुक्याच्या विकासाला नवे बळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेना उमेदवार अस्मिता केंद्रे तर उपाध्यक्षपदी विलास चाळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। या निवडीनंतर जिल्हा परिषद सभागृहात पदग्रहणाचा सोहळा पार पडला। या प्रसंगी राजापूर लांजा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत आणि माजी आमदार राजन साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन्ही पदाधिकाऱ्यांना अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या खुर्चीत विराजमान करण्यात आलं। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे तसेच निवडणूक निर्णय अधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी गलांडे यांनी पुष्पगुच्छ देत नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले। मंडणगड तालुक्याच्या इतिहासात प्रथमच जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान मिळाल्यामुळे तालुक्यात आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं। यावेळी मंडणगडचे आमदार आणि राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम हे देखील उपस्थित राहून अस्मिता केंद्रे आणि विलास चाळके यांना शुभेच्छा दिल्या। पदाची धुरा आपल्या गळ्यात पडलेली आहे, काय समाधान व्यक्त करताय? मला या निमित्ताने सांगायचं होतं, मला खूप आनंद होतोय की माझ्या रूपाने आज मंडणगडला, माझ्या मंडणगड तालुक्याला न्याय मिळाला आहे। मला सर्वसाधारण म्हणजे ओपनची जागा असून सुद्धा मला उमेदवारी दिली गेली आणि ही उमेदवारी देत असताना एक पुढील दृष्टिकोन नजरेसमोर ठेवण्यात आला। मला माझ्या मतदारसंघातील माझ्या मतदारांनी आणि माझ्या तालुक्यातील सर्व लोकांनी मला चांगल्या पद्धतीनं चांगल्या मताने निवडून दिलं, त्याबद्दल मी प्रथम मतदारांचे आभार मानते। आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे आपले पालकमंत्री माननीय उदयजी सामंत साहेब, आपले गृहमंत्री आणि या महाराष्ट्राचे भाग्यविधाते आणि माझ्या तिन्ही तालुक्याचे स्फूर्तिस्थान, युवकांचं स्फूर्तिस्थान योगेशदादा कदम साहेब, त्याचप्रमाणे आमचे रामदासभाई कदम, महाराष्ट्राचा ढाण्या वाघ आम्ही कोकणचा म्हणतो, ते आमचे सर्वांचे मार्गदर्शक आमचे रामदासभाई कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना खरोखर मला खूप आनंद होतो आणि त्यांनी माझा सन्मान केलेला आहे। माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेला न्याय मिळाला आहे आणि हा न्याय फक्त शिवसेनाच देऊ शकते। त्याचप्रमाणे किरण भैया सामंत साहेब हे सुद्धा कायम आम्हाला मार्गदर्शक स्थानी आहेत आणि त्यांचा या विजयामध्ये आणि माझ्या यशामध्ये मोठा वाटा आहे असं मी म्हणेन। आणि मला जे पद मिळालं आहे, माझ्या मंडणगडचा जो सन्मान राहिला आहे, तो सन्मान असाच अबाधित ठेवण्याचं काम मी करेन। माझ्या कारकिर्दीमध्ये मला जी काही कारकीर्द मिळेल त्या कारकिर्दीमध्ये मी माझ्या तालुक्याचा आणि पूर्ण जिल्ह्याचा विकासात्मक कायापालट करण्यासाठीचा खूप प्रयत्न करेन। आणि दादा, पालकमंत्री उदयजी सामंत साहेब आणि रामदासभाई कदम साहेब, किरण भैया सामंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी कायम काम करत राहीन आणि आपल्या तालुक्याचा विकास साधेन, जिल्ह्याचा विकास साधेन।